नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज 4 मार्च रोजी राजीनामा दिला आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कारवाई करता तो राज्यपाल महोदयांकडे पाठवण्यात आला आहे। बीडच्या मस्सा चौकमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे। याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती। त्या संदर्भात देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आणि आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज पालखी चौक येथे सकल मराठा समाज वेळापूर यांच्या वतीने पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसेच हा लढा देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत असाच चालू राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले।